आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढायची आहे, मात्र कुणाच्या दबावाला बळी पडू नका अशा सूचना केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांना दिल्या आहेत। लोकसभेला सर्वांची गरज होती म्हणून आपण एक पाऊल मागे घेतलं, मात्र विधानसभेला माघार घेऊ नका असं केंद्रीय नेतृत्वाने सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांची आज दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींसोबत बैठक झाली। ज्या ठिकाणी काँग्रेसची ताकद आहे त्या ठिकाणी आतापासूनच कामाला लागा अशाही सूचना या बैठकीत देण्यात आल्या। महाविकास आघाडी म्हणूनच महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडणुकीला पुढे जाऊ आणि जो अजेंडा जो आमचा पार्लमेंटचा होता तोच अजेंडा घेऊन आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न भयावह आहे। विकासाच्या नावाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करणारे सरकार महाराष्ट्रामध्ये आहे। जनतेचे पैसे लुटले जातात आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे ओबीसी मराठा वाद निर्माण करून आरक्षणाचे जे मुद्दे करून महाराष्ट्राला पेटवलं गेलं त्याला एकच पर्याय आहे, जातीनिहाय जनगणना, आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक जनगणना ही करायची भूमिका राहुल गांधीजींनी पूर्ण देशामध्ये मांडली। तोच विषय घेऊन आम्ही या आरक्षणाचे प्रश्न जे भाजपने भडकवून ठेवलेले आहे महाराष्ट्रामध्ये, जातीमध्ये वाद निर्माण करून ठेवलेला आहे, हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही जनतेच्या समोर जाऊ। महाराष्ट्रामध्ये बहुमताचं महाविकास आघाडीचं सरकार येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।